माझे वंश पारंपारिक भक्ती द्यावी निर्धारी हे एक निवेदन पांडुरंगाला ठेवले. कोणी ठेवले हे आज आपण पाहणार आहोत. अखंड पांडुरंगाने त्या निवेदनाची पूर्ती कशा प्रकारे केली आणि भक्तीचा मार्ग त्यांच्या वंशामध्ये कशा प्रकारे चालू ठेवला आणि संत तुकाराम हे कसे जन्माला आले त्या वंशामध्ये, हे आज आपण पाहणार आहोत. खूप सुंदर असं काय आहे, निरूपण आहे. अहो, एकाने निवेदन जरी ठेवलं, समर्थ आपल्याला सांगतायत रोज उपासनेत अरे ठेव, दिले ना, माझे वंश पारंपारिक भक्ती द्यावी निर्धारी. आपण उपासनेत रोज आपल्याला काय दिलंय हो, हे निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे, पण आपल्या लक्षात येत नाही आहे. हे निवेदन आपल्याकडून समर्थ करून घेतायत रोज. माझे वंश पारंपारिक भक्ती द्यावी निर्धारी, रोज सकाळ संध्याकाळ समर्थ आपल्याकडून काय करतायत, सद्गुरू आपल्याकडून काय करून घेतायत व उपासनेत हे निवेदन ठेवून घेतायत. कशा प्रकारे? 14वा अध्याय व्यवस्थित वाचा, लक्षात येईल. अशा प्रकारे नुसतं एक निवेदन पांडुरंगाला ठेवलं, माझे वंश पारंपारिक भक्ती द्यावी निर्धारी. आता हा सर्व वृत्तांत आपण आज ऐकणार आहोत. हा वृत्तांत आहे तुकाराम महाराजांचा जन्म होण्या अगोदर. आता तुकाराम महाराजांचं गाव कुठं आहे? पुणे जिल्ह्यात. पुण्यापासून थोड्या अंतरावर हे देहू गाव नावाचे गाव आहे. याच गावात तुकारामांचे काय हो पूर्वज नांदत होते. गाव तसं काय लहानच होतं गाव, आणि गावाजवळून इंद्रायणी नावाची नदी वाहते. म्हणजे ती लोणावळ्यात उगम पावून सुमारे 60 किलोमीटर प्रवास करून पुढे भीमेला जाऊन मिळते. त्याच काठावरील प्रदेशात महाराष्ट्राच्या संस्कृतीची मोठी जडणघडण झालेली आहे. आणि आळंदी ही गाव कुठं आहे हो? इंद्रायणीच्याच काठी आहे. अशा या देहू गावच्या जवळच भंडारा नावाचा एक काय आहे, डोंगर आहे. तसेच भामनाथाचा डोंगरही आहे. गावकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे शेती, बागायती व व्यापार. शिवाय त्या काळच्या प्रथेप्रमाणे काय होतं, बलुतेदारही होतेच. आणि याच गावात देहू गावात एक मोरे आडनावाचे काय होते, प्रतिष्ठित घराणे नांदत होते. आता मोरे आडनाव म्हणजे तुकारामांना जसं मोरे आडनाव आहे तसं आंबिले हे काय होतं, त्यांचं उपनाव बी होतं. आणि या वंशातच पुढे काय हो तुकारामांचा जन्म झाला. त्या पूर्वीच्या तुकारामांच्या अगोदरच्या 8व्या पिढीतील विश्वंभर बाबा या पुरुषापर्यंतची काय सापडते, नोंद सापडते. त्यामुळे हे जे विश्वंभर बाबा आहेत त्यांनाच तुकाराम महाराजांच्या घराण्याचा मूळ पुरुष असं काय हो म्हटलं पाहिजे. आणि हे विश्वंभर बाबा पांडुरंगाचे मोठे निष्ठावंत भक्त होते. त्यांच्यासाठी विश्वंभर बाबासाठी स्वतः विठ्ठल देहू गावी प्रकट झाले. ते कसे प्रकट झाले ते बघूया आपण. आता हे विश्वंभर बाबा आपले दिवसभराचे कामकाज आटपून रात्री घरी भजन कीर्तन करीत असत. त्यांना हरिभक्तीची काय होती, खूप मोठी म्हणजे मोठी आवड होती. घरची शेती, व्यापार व सावकारी यातच त्यांचा सर्व दिवस निघून जात असे. पण विश्वंभराचा व्यवहार मात्र सचोटीनं चालत असे. अशा तऱ्हेने काळ चालला असताना त्यांच्या आईने त्यांना घराण्यात पूर्वी चालत असलेल्या पंढरीच्या वारीची आठवण करून दिली व ती बंद पडणे बरे नव्हे असेही सांगितले. विश्वंभर तर मूळचाच प्रेमळ भक्त होता. त्यामुळे आईचे बोलणे त्याच्या मनात पक्के ठसले. मग तो त्या वर्षीच्या आषाढी वारीला जाण्यासाठी निघाला. सोबतीला इतर वारकरीही होते. मजल दरमजल मुक्काम करीत ते सर्वजण पंढरपूरला काय हो जाऊन पोहोचले. चंद्रभागेत आंघोळ केली. नंतर पुंडलिक दर्शन घेतले, पूजा केली. सर्व क्षेत्राची प्रदक्षिणा करून ते महाद्वारी येऊन पोहोचले. गरुड हनुमंताला नमन केले. क्षणभर तेथे चाललेले कीर्तन ऐकून मग
विश्वंभर गाभाऱ्याजवळ गेला. तिथे पाहतो तर घननीळ सावळे परब्रह्म कमरेवर दोन्ही हात ठेवून व नाकाच्या टोकावर दृष्टी लावून उभे होते. गळ्यात तुळशीच्या माळा, डोक्यावर केशर कस्तुरीचा टिळा, सर्वांगी चंदनाची उटी व बुक्क्याची उधळण अशी ती मूर्ती पाहून विश्वंभर तर देहभान विसरूनच गेला. तिथून त्याला हलावेसे वाटेना, म्हणजे त्याला काय म्हणजे जाऊच वाटना, देवापासून हलूच वाटना. पण मग दूर होऊन 5 दिवस पंढरीत राहिला तो आणि नंतर आपल्या देहूगावी परतला. देहूला आल्यानंतर विश्वंभरला काय हो, शरीर देहूत होतं परंतु मन पंढरपुरात. अशी काय झाली होती, त्याची अवस्था झाली होती. क्षणोक्षणी त्याला काय येत होती व पांडुरंगाची आठवण येत असे. म्हणजे ती मूर्ती त्याच्या नजरेत एवढी भरली होती की त्याला काय दुसरं काय आठवतच नव्हतं. आणि त्या आठवणीने त्याला काय व कंठ दाटून यायचा आणि त्याला असं वाटायचं की ती पंढरपूरला राहणारी लोक किती महद्भाग्य, म्हणजे त्यांचं किती महद्भाग्य आहे की त्यांना देवाजवळ काय हो रोज देवाचं दर्शन घडतंय आणि देव त्यांना रोज पाहायला मिळतोय. म्हणून त्यांना काय वाटायचं हो, विश्वंभराला त्या रहिवाशांचा, पंढरीच्या रहिवाशांचा काय वाटायचा, हेवा वाटायचा. अशा मनस्थितीत काही दिवस गेले. ते मग मात्र त्याला काय हो, विश्वंभराला राहवनास झालं व तो काय केलं, त्यांनी नवमीला उठून दिवस रात्र प्रवास करून पंढरीत जाऊन काय झाला, विश्वंभर दाखल झाला. पंढरीत येऊन पोहोचताच विश्वंभराची अवस्था अशी झाली की जणू काय हो माहेरी आलेली सासरवासी. लगबगीने त्याने स्नान वगैरे आटोपले आणि जवळजवळ धावतच तो काय हो देवळात गेला. समोर विठ्ठलाची मूर्ती पाहून त्याने त्याच्या पायांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली. त्याचे देहभान हरपले. नंतर भानावर आला तेव्हा तो उठला. मागे वळून पाहत तो बाहेर आला. दशमीला एक वेळ, एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केला. कीर्तन भजनाचा आनंद लुटला. द्वादशीला पारणे केले. नंतर 3 रात्री मुक्काम केला. शेवटी निघते वेळी पुन्हा मंदिरात गेला व देवापाशी जाण्यासाठी आज्ञा मागितली. त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत होते. गळा दाटून आला. तो बोलला की देवा, आता तुझा वियोग होणार. मी तिकडे कसा राहू सांग बरं, मी देहूला तुझ्या विना कसा राहू. तेव्हा पांडुरंग म्हणाला, अरे मी तर सर्वत्रच आहे, इथेच फक्त आहे आणि तिथे नाही काय. जसा वारा सर्व विश्वाला व्यापून आहे तसाच मी आहे. अरे दागिने काय, लगड काय, सर्वात सोने असते, तसाच मी सुद्धा कणाकणात आहे. माझ्याशिवाय या ब्रह्मांडात काहीच नाही. आधी मीच आहे आणि अंत मीच आहे. साकार मीच आहे आणि निराकार मीच आहे. इथेही मीच आणि तिथेही मीच. हा माझा ऐश्वर्य योग जाणून घे व देहूला परत जा. तेव्हा त्या विश्वंभराने उत्तर दिले की देवा, हे तुझे ज्ञान तुझ्यापाशी ठेवून राहू दे. काय म्हणला विश्वंभर, देवा हे तुझं ज्ञान तुझ्यापाशीच राहू दे. निर्गुण निराकाराशी मला काहीच देणे घेणे नाही. मला तुझे हे नयन मनोहर रूपच पाहिजे. काय म्हणला बघा विश्वंभर, मला निर्गुण निराकाराशी काय नाहीये, घेणं देणंच नाहीये. मला काय पाहिजे, हे तुझं नयन मनोहर रूपच पाहिजे. नाहीतर भजन कुणाचं करू, आलिंगन कुणाला देऊ, कुणासमोर नाचू, कुणाचे गुणगान गाऊ आणि कुणाचं गुणगान ऐकू, सांग तूच. त्यावर पांडुरंग हसला व त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला की अरे तू जिथे व जेव्हा मला हाक मारशील त्या क्षणी मी तिथे असेल, हे माझे वचन घे. असे म्हणून देवाने स्वतः त्याच्या कानात हरिमंत्र सांगितला व त्याला निरोप दिला. विश्वंभराने मोठ्या जड अंतकरणाने पंढरपूरचा काय घेतला हो, निरोप घेतला. विश्वंभर देहूला परत गेला. विश्वंभर देहूला आला खरा, पण त्याचं चित्त काय तिथं रमेना. तो दर 15 दिवसांनी उठून पंढरीला एकादशी निमित्त जाऊ लागला.
घरच्या व्यवसायाकडं दुर्लक्ष होऊ लागलं. यामुळं काय हो, सगळीकडं आपल्याला माहिती आहे बघा, एखाद्या माणूस आता आपल्याला खरं माहिती आहे की का हो, विश्वंभराला परमेश्वराची भेटीची काय लागली होती हो, ओढ लागली होती, म्हणून त्यानं सगळीकडं त्याचं काय झालं होतं, दुर्लक्ष झालं होतं. आणि तो काही करून पांडुरंगाच्या सगुण रूपात अडकला होता ना विश्वंभर. काय होतं, सगुण रूप त्याला पाहिजे होतं, भगवंताचं सगुण रूप खूप आवडायचं. म्हणून तो दर 15 दिवसाला काय करायला लागला, पंढरपूरला जायला लागला, ह्या ना त्या कारणानं जायला लागला. त्यामुळं काय होतं, त्याचं घराकडं व्यवसायाकडं दुर्लक्ष व्हायला लागलं. मग बघा, एखादा माणूस तसा वागायला लागला की काय हो, पहिले कोण नावं ठेवतात, शेजारी पाजारी काय करायला लागले, पाहुणे रावळे गावकरी नाना प्रकारे काय हो चर्चा करतात. कोणी चांगलं म्हणणार, कोणी नावं ठेवणार. पण या गोष्टीचं विश्वंभराला काहीच वाटत नव्हतं, कारण त्याला काय कोणाशी म्हणजे शेजा पाजाऱ्याशी पाहुणे रावळे काय म्हणतील, गावकरी काय म्हणतील, याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त काय पाहिजे होतं हो, पांडुरंगाचं सगुण रूप पाहिजे होतं, पाहायचं होतं अखंड डोळ्यामध्ये, म्हणजे काय हो साठवून ठेवायचं होतं. एवढं ते रूप काय विश्वंभराला आवडत होतं. म्हणून जर 15 दिवसाला एकादशी येते, प्रत्येक एकादशीला काय हो, विश्वंभर पंढरपूरला जायला लागला. असा क्रम किती महिन्यापर्यंत चालला होता, 8 महिन्यापर्यंत चालला होता. तेव्हा असं घडलं की आता 8 महिन्यानंतर असं घडलं, एका रात्री विश्वंभर काय हो झोपला होता आणि अष्टमी स्थितीला त्याच्या स्वप्नात विठ्ठल काय झाले, प्रगट झाले आणि म्हणाले, अरे विश्वंभरा, तुझे प्रेम मी जाणले, आता मीच तुझ्या गावी आलो आहे, त्यामुळे तुला पंढरपुरी येण्याची काय नाही, आज्ञा नाही, असे सांगून देव आमराईकडे गेला व तिथे खाली झोपला. बघा, स्वप्नात चाललंय हे, म्हणजे देवाने विश्वंभराच्या स्वप्नात येऊन काय सांगितलं, विश्वंभरा, आता तुला पंढरपूरला येण्याची काय नाही, आज्ञा नाही, मी स्वतःच आलोय तुझ्या देहूला. आणि असं म्हणून देव कुठं गेला हो, आमराईकडे गेला व तिथे आमराईच्या झाडाखाली काय केलं, झोपला. आता विश्वंभराला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला रात्री पाहिलेल्या स्वप्नाची काय झाली हो, आठवण झाली व त्याला खूप आनंद झाला आणि तो खूप आनंदित झाला. मग त्यानं ठरवलं की आमराईत जाऊन स्वप्नाची काय करून घ्यायची, खात्री करून घ्यायची. तो उठला आणि काय गेला, गावात गेला, आंघोळ वगैरे आटपून सगळं देवपूजा आटपून तो गावात गेला आणि तिथे त्यानं इतर जे वारकरी होते, देवावरती विश्वास ठेवणारे, लक्षात ठेवा, ज्यांचा देवावरती विश्वास आहे अशा वारकऱ्यांना आपलं स्वप्न सांगितलं. तेव्हा सर्वजणांनी विश्वंभरावरती विश्वास ठेवला आणि सर्वजण काय हो, भजन करीत निघाले. बघा, भजन विश्वंभराच्या शब्दावरती काय होता, सर्वांचा विश्वास होता आणि सर्वजण भजन करीत त्या आमराईकडे निघाले. आणखीही काही लोक सोबत निघाले. आता कसं असतं, हौसे नवसे गौसे असतात बघा, कसं जरी पंढरपूरला जरी निघाले किंवा कोणत्याही परमार्थात कसं असतं, लोक काही हसायला जातात, कुणी बघायला जातं, कुणी खरोखर परमेश्वराच्या भेटीसाठी जात असतं. तसं त्यात कुणी उत्साही, कुणी टवाळखोर, तर काही नुसतेच बघे होते. मग आमराईत जेव्हा सर्व आले तेव्हा विश्वंभर स्वप्नात पाहिलेल्या जागेजवळ गेला आणि तिथं त्यांनी पाहिलं तर काय हो, तिथं फुले व तुळशी होत्या व एक दिव्य असा सुगंध काय हो तिथं सुटला होता. मग विश्वंभर लोकांना म्हणाला की इथे आपण जमीन उकरून तरी पाहू. त्याच वेळी अशी आकाशवाणी झाली की प्रत्यक्ष वैकुंठपती इथे असल्या कारणाने हत्यारांचा वापर न करता हाताने माती उकरा. पुढे या विश्वंभराच्या कुळात एक महान वैष्णववीर जन्माला येणार आहे. म्हणजे बघा, त्याच वेळी काय झाली होती व आकाशवाणी झाली होती, काय, प्रत्यक्ष वैकुंठपती इथे असल्या कारणाने हत्यारांचा म्हणजे माती उकरण्यासाठी हत्याराचा कुणी वापर करू नका. पुढे या विश्वंभर बाबाच्या कुळात एक महान विठ्ठल भक्त काय येणार आहे, जन्माला येणार आहे.
त्यावेळेसच आकाशवाणी झाली होती. एवढे बोल सर्वांनी ऐकताच मोठ्याने हरिनामाचा जय जयकार केला व विश्वंभरासह काही लोक जमीन उकरू लागले व इतरांनी भजनास आरंभ केला. उकरत असताना थोड्याच वेळात खाली रेखीव व सुंदर अशी नयनरम्य विठोबा रखुमाई मूर्ती निघाली. विश्वंभराने ती मूर्ती उचलून डोक्यावर घेतली आणि सर्व भक्तांचा मेळा विश्वंभराच्या घरापर्यंत आला. नंतर वैदिक ब्राह्मणांना बोलावून प्राणप्रतिष्ठापूर्वक 64 उपचारांनी त्या मूर्तीची स्थापना झाली. कीर्तन भजनाचा मोठा महोत्सव झाला. 3 दिवसपर्यंत गाव जेवणाचा मोठा थाट झाला. सर्व समारंभ पार पडल्यानंतर एका रात्री विश्वंभर देवाची स्तुती करीत बसला होता. तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी देवाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस विश्वंभर काय म्हणाला? देवा, अरे तू चराचराचा स्वामी, तुझी भेट घेणे इंद्रालाही कठीण अशा तू माझ्यासाठी इथवर आलास. केवढी तुझी ही कृपा. माझ्यासारख्या अडाणी पामरासाठी तू हे कष्ट घेतलेस. त्यावरून तुझा दयाळूपणा आज माझ्या अनुभवाला आला. तेव्हा विठ्ठल म्हणाला, आता तुझी कोणती इच्छा आहे ती तर सांग. विश्वंभरानं काय उत्तर दिलं बघा. देवा, तुझ्या पायी भक्ती असावी, संतांची संगती मिळावी, माझ्या वंश परंपरेत तुझे भक्त जन्मावेत. म्हणजे माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी. हे निवेदन तिथं ठेवलं भगवंताला. कोणी? विश्वंभराने काय मागितलं देवाला? विश्वंभराने काय मागितलं बघा. देवा, तुझ्या पायी भक्ती असावी, संतांची संगती मिळावी, माझ्या वंशात परंपरेने तुझे भक्त व्हावेत, जन्मावेत, देहू गाव हे तीर्थक्षेत्र व्हावे आणि तू सुद्धा कल्पांतापर्यंत इथेच राहावे. पांडुरंग म्हणाला, हे सर्व मी पूर्ण करीन, तू निश्चिंत राहा. बघा आज आज आपल्याला हे निवेदन प्रत्ययास आलेलं दिसतंय. अखंड त्या विश्वंभराच्या, आता हा विश्वंभरच्या नंतर तुकाराम महाराज बघा कितव्या पिढीत जन्माला आलेत हे आपण पुढं पाहणारच आहोत. परंतु आज आपल्याला प्रत्ययाला येते की हे जे मागितलेलं निवेदन आहे भगवंताला, ते निवेदन देवाने अजूनपर्यंत अजूनपर्यंत ह्या निवेदनाची होते देवाकडून पूर्ती केली जाते. देहू गाव हे झालंय तीर्थक्षेत्र आहेच आणि म्हणजे आपण जोपर्यंत आहे, हे जे ऐकतोय आपण, तोपर्यंत ते देहू गाव असणारच आहे आणि त्या तीर्थक्षेत्राची महती होणार आहे असणारच आहे. पण हे निवेदन कुणी ठेवलेलं? विश्वंभराने ठेवलेलं, विश्वंभर बाबांनी ठेवलेलं. संत तुकारामांच्या वंशात विश्वंभर बाबा हे होते आणि त्यांनी हे निवेदन ठेवले. आणि त्यानंतर तुकाराम महाराज आले? जन्माला आलेत, म्हणजे त्यांच्या वंशात जन्माला आलेत. लक्षात घ्या. आता ते कधी कुणाच्या पोटी जन्माला आले ते आपण पुढे पाहणार आहोत. मग आता झालं, पुढे काही काळानं जेव्हा विश्वंभर बाबांचा अंतकाळ जवळ आला, तेव्हा वैकुंठाहून देवाने, म्हणजे स्वतः परमेश्वर येणारच ना, साहजिकच. आणि विश्वंभरांना त्यांच्या पाठीमागं 2 मुलगे व पत्नी यांना देवाच्या पायी झालं, सोपवलं विश्वंभर बाबांनी. आणि त्यांनी आनंदाने देहत्याग करून ते कुठं गेले? विष्णू लोकी गेले. आता विश्वंभर बाबांच्या पाठीमागे पत्नी आमाई व 2 मुलगे राहिले. त्यांची नावे हरी व मुकुंद अशी होती. आता आमाई ही सुद्धा विठ्ठलाची निष्ठावंत भक्त होती. तिने प्रेम भावाने श्री हरीला वश केले असल्यामुळे त्याच्याशी तिचा संवाद होत असे. म्हणजे विश्वंभर बाबा जसे
निष्ठावंत पांडुरंगाचे भक्त होते, त्याच पद्धतीने त्यांची पत्नी अमाई ही देखील काय विठ्ठलाची भक्त होती आणि तीही पण पांडुरंगाशी काय करायची, संवाद करायची. साक्षात विष्णू प्रसन्न असल्यामुळे प्रपंचात सर्व गोष्टी काय होत्या अनुकूल होत्या. पण तरी पण माणसाला सर्व अनुकूल असलं तरी काय श्रीमंत व्हावं अशी काय असते, इच्छा असते. म्हणून पण हरी व मुकुंद हे दोघे मात्र काय होते प्रपंच आसक्त होते. त्यांना मोठे वैभव, श्रीमंती, नावलौकिक अशा गोष्टींची काय होती, आवड होती. मोठी शेतीवाडी, गुरेढोरे, घोडे व गाड्या असाव्यात असे काय वाटत असे त्यांना. म्हणून त्यांनी राजधानीत जाऊन राजाची चाकरी करावी असा विचार करून आईची आज्ञा मागितली. आता अमाईने पुत्रांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिले, परोपरीनं समजावले, पण ते काही त्यांच्या मनास येईना. म्हणजे पोरं काय हट्ट धरून बसलेली, त्यांना श्रीमंत व्हायचं होतं हरी व मुकुंदला, म्हणून ते काय त्यांनी ऐकलं नाही आईचं. आणि ते काय शेवटी आमाईने काय केलं, नाईलाजानं काय केलं कशी बशी परवानगी दिली. मग दोघेही उठले आणि आईला वंदन करून निघाले. राजाने त्यांचे शौर्य, चतुराई इत्यादी गुणांची पारख करून त्यांना मोठे काय दिले अधिकारपद दिले. संपत्ती प्राप्त होताच त्या भावांनी माणसे व वाहने पाठवून आईला बोलावणे धाडले. आता अमाईची मनस्थिती मोठी विचित्र झाली. जावे की न जावे अशा कोड्यात काय ती पडली. कारण का जावे तर विठ्ठल दुरावणार होता, कारण विठ्ठलाची मूर्ती होती ना तिथं, आणि न जावे तर पुत्र दुरावणार असं तिला वाटायला लागलं. पण शेवटी मुलांवरच्या प्रेमामुळे, ममतेमुळे मन घट्ट करून व पांडुरंगाचा निरोप घेऊन ती काही सामान सुमान घेऊन निघाली. जरी ती राजधानीत गेली तरी तिचे मन मात्र काय देहूतच गुटमळत राहिले. काही काळ असाच गेला. मग एका रात्री तिच्या स्वप्नात पांडुरंग प्रकटला व बोलला की, काय ग, मुलांच्या मोहापुढे मला सोडून आलीस? तुझ्या नवऱ्याच्या वचनात गुंतून मी देहूला येऊन राहिलो, पण तू मात्र मला टाकून वैभव संपत्तीला भुललीस की काय? या नाशिवंत गोष्टीचा लोभ सोडून दे आणि देहूला परत ये असं देवाने येऊन काय स्वप्नात तिला सांगितलं. आता सकाळी जाग आल्यावर तिने दोन्ही मुलांना स्वप्न सांगितले व देहूला जाण्यासाठी सुचवले. तेव्हा त्या दोघांनी स्वप्ने हे मनाचे खेळ व आभास असतात असे सांगून ती गोष्ट काय उडवून लावली. पोरं विश्वास ठेवतात का? नाही ठेवत. ते काय म्हटले, काय नसतंय, स्वप्न बिप्न काय खरं नसतंय, हा तुझा आभास सगळा काय आहे, तुझा भास आहे, हा सगळा मनाचा खेळ आहे. म्हणून त्यांनी काय तिच्या बोलण्यावर दुर्लक्ष केलं. तरी विठ्ठलाने आणखी 2 वेळा सांगून पाहिले, परंतु काही उपयोग झाला नाही. त्या पोरांनी काय त्या आईवरती विश्वास ठेवला, आईच्या स्वप्नावरती विश्वास ठेवला नाही. काही दिवसानंतर एक दिवस काय झालं, पांडुरंगाने तिला स्वप्नात येऊन सूचना दिली. बघा, निर्वाणीची सूचना दिली. काय सूचना दिली? आज तुझ्या मुलांवर गडांतर आहे, तरी लगेच देहूस येण्यास निघा, नाहीतर मोठा घात होईल. बघा, देवाला किती काळजी असते. कारण वचन दिलं होतं ना विश्वंभराला, तुझे वंश म्हणजे काय द्यायची, भक्ती द्यायची ना त्याच्या वंशामध्ये म्हटल्यावर वंशाचं संरक्षण करणं देवाचं काम आहे. म्हणून देवानं ते केलं. देवानं सांगितलं तिला, काय स्वप्नात जाऊन सांगितलं की, काय बाबा, तुझ्या मुलांवर खूप मोठं संकट येणार आहे, तर तू काय कर, लगेच काय कर, देहूस यायला निघा, कारण नाहीतर काय होईल, मोठा घात होईल असं देवाने सांगितलं. तिने घाबरून, अमाईने घाबरून ते स्वप्न मुलांना सांगितलं. पण नेहमीप्रमाणे त्या पोरांनी काय केलं, अमाईच्या स्वप्नाकडे सांगण्याकडे दुर्लक्षच केलं. आणि त्याच दिवशी दुपारचं जेवण आटोपल्यावर अचानकपणे राजाचे दूत आले व परचक्र आल्यामुळे राजाने बोलवल्याचे सांगितले. तेव्हा दोघेही शस्त्रसज्ज होऊन निघाले.
फार घनघोर असे युद्ध झाले. त्यात दोघांनी पराक्रमाची शर्त केली, परंतु ते दोघेही त्या युद्धात कामी आले. जीव जातेवेळी मात्र त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी पांडुरंगाला हाक मारली. तात्काळ पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले व त्यांची निष्ठा नसतानाही त्यांना वैकुंठी नेले. त्याचे कारण एवढेच की कुळाचं रक्षण करीन असं त्याने विश्वंभर बाबाला वचन दिलेले होते. म्हणून असो, आता पुत्र निधनाची वार्ता ऐकल्यावर बिचारी या अमाईवर आभाळच कोसळलं. आता धाकट्या मुकुंदाची पत्नी नवऱ्याच्या चितेवर सती गेली. हरीची पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे मागे राहिली. शहरात लुटालूट चालली होती, तरी त्यातून कसा बसा जीव वाचवून व सर्व संपत्तीवर पाणी सोडून अमाई व सून दोघीही पळाल्या आणि देहू गावी पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप जाऊन पोहोचल्या. गेल्या गेल्या अमाईने देवळात धाव घेतली आणि पांडुरंगासमोर फार मोठा आक्रोश केला. आता म्हातारपणी करते सवरते मुलगे व सून गेली तर मला आधार तरी कुणाचा, असा खडा सवाल केला. रडून रडून तिची दृष्टीही गेली. तेव्हा पांडुरंगाने तिला दर्शन देऊन वचन दिले की तो स्वतः व रुक्मिणी तिला आधार देऊन तिची सेवा करतील. नंतर हरीची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली. अमाईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली. तेव्हा त्या लीला नाटकी तेव्हा श्रीहरीने व रुक्मिणीने मानवी रूप घेऊन त्या अमाईची काय केली सेवा शुश्रूषा केली. जेव्हा तिचा अंतकाळ जवळ आला तेव्हा तिचे मस्तक मांडीवर घेतले आणि तिला काय दिली, उत्तम गती दिली. तिचे उत्तर कार्य यथासांग संपादन केले. नंतर हरीची बायको तान्या मुलाला घेऊन परत आली व देहूत राहू लागली. आता हरीच्या मुलाचे नाव विठोबा असे ठेवले. दिवस नेहमीच्या गतीने चालले होते. हळूहळू विठोबा मोठा व समजूतदार झाला. एके दिवशी त्याने आईला आपल्या वडिलांविषयी व इतर पूर्वजांविषयी विचारले. तेव्हा तिने विश्वंभर बाबापासूनची सर्व हकीकत सांगून म्हटले की त्याच्या आजोबाने विठ्ठल मूर्तीची स्थापना केली. त्याच्या मागे वडील व चुलता यांची हकीकत वर्णन केली आणि सांगितले की ही मूर्ती आणल्यानंतर सर्व वाताहत झाली आहे. कोणी सांगितलं असं? आईनं सांगितलं पोराला. तेव्हा त्या विठोबाला खूप राग आला व तडक उठून देवळात गेला. तेथे देवासमोर उभा राहून त्यानं काय केलं, भांडण उकरून काढलं. देवाला दोष देऊन शेवटी हातामध्ये विळा घेतला. तो विळा पोटात खुपसून घेणार तोच विठोबाने प्रकट होऊन त्याचा हात धरला. देव त्याला जवळ घेऊन म्हणाला की अरे, माझ्यावर एवढा राग का धरतोयस? जे प्रारब्धात होतं ते घडून गेलं. त्यापुढं कुणाचंच काही चालत नसतं. तरीही तू मात्र मलाच वैरी म्हणतोस, हे मोठे नवल आहे. पण मी मात्र तुझ्या घराण्याचा ऋणी आहे, हे तुला शपथेवर खरे सांगतो. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. बघा, एका निवेदनामुळं देवाला किती काय प्रसंगाला सामोरं जावं लागते. असं ऐकल्यानंतर विठोबा शांत झाला. तो घरी गेला व आपल्या उद्योगाला लागला. नंतर त्याने व आईने आयुष्यभर पंढरीची वारी केली. पुढे त्याचे लग्न झाले. त्याला एक पुत्र झाला. त्याचे नाव पदाजी असे ठेवले. त्या पदाजीचा पुत्र शंकर, शंकराचा कान्हा, कान्हाचा पुत्र बोलोबा. हे सर्वच जण पांडुरंगाचे परमभक्त असून पंढरीची वारी चालवीत असत. आता या बोलोबांच्या पोटी महान वैष्णववीर व भगवत भक्त तुकारामांचा जन्म झाला. आता तुकारामांचा जन्म कसा झाला बघा. बोलोबा काय करत होते? पांडुरंगाची भक्ती करत होते. ही गोष्ट खरी असली तरी त्याची भक्ती सकाम होती.
त्याची आषाढी कार्तिकीची वारी कधी चुकली नाही. अतिथी त्याच्या दारातून विनमुख परतून कधीच गेला नाही. घरची सावकारी होती तरीही त्याने खोटा व्यवहार केला नाही की कधी आडल्या नडल्याला फसवले नाही. आपला व परका असा भेद व पंक्ती प्रपंच न करता तो वागत असे. तुकारामांचे वडील म्हणजे आचरण खूप काय होतं, सात्विक होतं. अशा तऱ्हेने वागत असता त्यांच्या वयाची 40 उलटली, पण घरात काही पाळणा हलण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा बोलोबा व त्याची पत्नी या उभयंतांनी पांडुरंगापाशी धरणच धरलं. येता जाता उठता बसता क्षणोक्षणी ते विठोबाला मनोमनी आळवीत असत. एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणाची मात्र त्यांनी आशा धरली नाही. मग त्यांची निष्ठा जाणून एके रात्री बोलोबाच्या स्वप्नात ब्रह्मा विष्णू व शंकर यांनी दर्शन दिले. त्यांनी त्याला वर मागण्याची आज्ञा केली असता त्याने पुत्र व्हावा अशी विनंती केली. त्यावर शंकर व ब्रह्मदेव यांनी सांगितले की त्यांच्या आशीर्वादाने एक एक पुत्र होईल. मात्र वैकुंठपतीने विचारले की मी तुला पुत्र देईन, पण तुला कसा पुत्र हवा तो सांग. त्यावर बोलोबाने उत्तर दिले, देवा, मला पुत्र देशील तो वैष्णव असावा, विश्वाचा उद्धार करणारा असावा, तुझा परमभक्त असावा. जसा तू दामा शेटीला नामदेवासारखा पुत्र दिलास तसाच पुत्र मला हवा. तेव्हा रुक्मिणीपती बोलला की तथास्तु, तसाच पुत्र तुला होईल. मग तिन्ही देव अंतर्धान पावले. जागा झाल्यावर बोलोबाने पत्नी कनायकईला ते स्वप्न सांगितले. तिलाही मोठा काय झाला व आनंद झाला. पुढे त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव सावजी असे ठेवले. मग पुढे एकदा श्रीहरी वैकुंठात भक्तगणासह बसले होते. सनकादी मुनी, नारद, तुंबर, ध्रुव, अक्रूर, उद्धव, अंबरीश, शुक, परीक्षिती, भीष्म, रुक्मागंध, पुंडलिक, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ता, नामदेव, कबीर, भानुदास, चांगदेव, सावतामाळी, नरहरी, सोनार, विसोबा खेचर, संत एकनाथ, सेना नावी, चोकामेळा, गोरोबा कुंभार, बंका, भैरा पिसा, जनक, परिसा भागवत, कमल, तुळशीदास, काना पाटक, सूरदास, नरसी मेहता, समर्थ रामदास, रामानंद, जोगा, रोहिदास, नागनाथ, विश्वंभर, केशव चैतन्य, राघव चैतन्य, आमाई, कानोपात्रा वगैरे असंख्य काय हो संत मंडळी दाटीवाटीने त्याच्या भोवती बसली होती. श्री हरीने सर्वांवर एक दृष्टी फिरवली आणि नामदेवाला खून केली. त्याला घेऊन तो एकीकडे गेला. मग त्याला बोलला की दीनजनांचा उद्धार व्हावा यासाठी आपण वारंवार पृथ्वीवर अवतार घेत असतो. तरी आता अवतार घेण्याची काय आली पाळी तुझी आहे. शिवाय पूर्वी तू शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होतीस, ती सुद्धा काय अपूर्ण राहिली आहे. तरी ती पूर्ण कर आणि माझ्या भक्तीचा महिमा सर्वत्र वाढव. त्यासाठी हरिनामाची काय कर, पानपोई घाल. तुझ्या साह्याला चारी मुक्ती आणि अष्टमहासिद्धी देतो असे सांगून देवाने नामदेवाला आलिंगन दिले. नामदेवानं पुन्हा प्रश्न केला की अवतार कुठे, कोणत्या वंशात, कुणाच्या पोटी आणि केव्हा घ्यावा तेही सांगा. देव म्हणाला की भारतवर्षात इंद्रायणी नदीच्या काठी देहू नावाचे गाव आहे. तिथे या विश्वंभराने भक्तीच्या बळावर मला स्थिर केले आहे. त्याच्या वंशातल्या बोलोबा याला मी प्रसन्न होऊन वर दिला आहे. तरी तू तिथे काय घे, जन्म घे. तेव्हा नामदेवाने विष्णूला नमस्कार केला व गर्भवती असलेल्या कनकाईच्या गर्भात प्रवेश केला. त्या वेळेपासून तिला हरिभक्तीचे काय लागले डोहाळे सुरू झाले. 9 म्हणजे बघा डोहाळे पोटात असताना डोहाळे कशाचे लागतात ह्यावर पण काय आपल्या गर्भात कोण जन्माला येतं हे काय आहे अवलंबून आहे. 9 महिने पूर्ण होताच
कनकाईने एका सुंदर व गोजीरवाण्या पुत्राला जन्म दिला. दाईने जाऊन बोलोबाला पुत्र झाल्याचे सांगितले तेव्हा त्याला मोठा आनंद झाला. 12व्या दिवशी बारसे करण्याच्या वेळी स्त्रीचे रूप धरून रुक्मिणी आली. मग सर्व स्त्रिया जमल्या. बाळाला पाळण्यात झोपवले. रुक्मिणीने स्वतः पाळणा गायला. कनकाईने मुलाचे नामकरण तुकाराम असे केले. 125 बायकांच्या ओट्या भरून त्यांना वाणे दिली. बाळ दिसामासांनी काय वाढू लागला. काही काळानंतर कनकाईला पुन्हा दिवस गेले व एक पुत्र झाला. त्याचे नाव कान्हा असे ठेवले. बोलोबाला तर मोठीच धन्यता वाटली. हळूहळू मुलगे मोठे झाले, वयात आले. मग उत्तम सोयरिकी पाहून तिघांचीही लग्ने करून दिली. 3 सुनासह बोलोबा व कनकाईचे दिवस मोठ्या आनंदात चालले होते. यावेळी बोलोबाने 60 ओलांडली होती. वाढत्या वयाची जाणीव त्याला झाली. त्याने मनाशी विचार केला की आता प्रपंच मुलांच्या हातात सोपवावा व स्वस्थपणे हरिभजनात काळ घालवावा. तेव्हा त्याने रूढीप्रमाणे वडील मुलगा सावजी याला बोलावून घेतले. त्याला सर्व व्यवहार, देणे घेणे, शेतीवाडी व्यापार सर्व समजावू लागले. पण सावजी हा जात्याचा विरक्त होता. तो प्रथमपासून खेळ, खाणेपिणे, उत्तम कपडेलत्ते अशा बाबतीत उदासीनच असायचा. त्यामुळे त्याने प्रपंचाची जबाबदारी घेण्यास काय दिला? नकार दिला. बोलोबाची मोठी काय झाली? निराशा झाली. पण त्याने मनाशी विचार केला की हा पुत्र शिवप्रसादाचा असल्याकारणाने विरक्त काय झालाय जन्मला आहे. त्याचा प्रपंचासाठी काही उपयोग होणार नाही. मग त्याने तुकारामांना बोलवून प्रपंचाची जबाबदारी देण्याचा आपला विचार त्यांना सांगितला. तुकारामांनी ताबडतोब होकार दिला. ते वडिलांच्या हाताखाली सर्व व्यवहार शिकू लागले. तुकारामांची पत्नीही दमेकरी होती. म्हणून बोलोबाने पुण्यातील मोठे सावकार आप्पाजी गुळवे यांची मुलगी आवली हिला मागणी घातली व त्यांचा दुसरा विवाह करून दिला. तिचे सासरचे नाव जिजाई असे ठेवले. यावेळी तुकाराम केवळ 16 वर्षाचे होते. बघा, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुकोबांनी व्यवहाराचे धडे गिरवले. ते त्यात तरबेज झाले. आता बोलोबा निश्चिंत झाला. पण हा सुखाचा काळ फार दिवस चालला नाही. तुकारामांच्या लग्नानंतर अवघ्या वर्षभराने बोलोबांचे निधन झाले. त्याचा शोक जरासा कमी होत न होत तोच माता कनकाईने सुद्धा परलोकाची वाट धरली. एवढे आघात करूनही जणू नियतीचे समाधान झाले नसावे. म्हणूनच की काय, पुन्हा अल्पावधीत सावजीची पत्नीही देवाघरी निघून गेली. संसाराचा पास अशा प्रकारे गळून पडला. असे पाहून एके दिवशी मोठा भाऊ सावजी हा अचानक कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. तो परतून कधीच आला नाही. यावेळी तुकोबांचे वय अवघे 19 वर्षाचे होते. तरीही त्यांनी धीर एकवटून व्यापार धंदा व शेतीवाडी सांभाळण्यास सुरुवात केली. 1-2 वर्षातच ते गावातील प्रतिष्ठानमध्ये गणले जाऊ लागले. व्यापार, दुकान, शेती, सावकारी अशा चोपेर जबाबदाऱ्या ते कानाच्या मदतीने पार पाडित होते. 3 वर्षाचा काळ असाच उलटून गेला आणि पुढच्या वर्षी पावसाने दडी मारली. दुष्काळाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली. पाण्यासाठी माणसे व गुरेढोरे वणवण फिरू लागली. दुष्काळाने दिवसेंदिवस भयानक स्वरूप धारण केले. अन्न व धान्याअभावी सर्व व्यवहारच खुंटले. तुकोबा हे जात्याचं अत्यंत तुकोबा हे असताना स्वभावाने सरळ स्वभावाचे होते. वजनात कमी जास्त करणे, हिशोबाच्या वह्यात फेरफार करणे, चांगल्या मालाचा भाव घेऊन हलका माल देणे या व अशा प्रकारच्या गोष्टी करणे त्यांना ठाऊकच नव्हते. पण दुष्काळामुळे खरेदी विक्री थंडावली होती. केलेल्या पेरण्या वाळून गेल्या. उधारीच्या वसुलीचे तर नावही नव्हते.
एकत्र कुटुंब व त्यात 11-12 माणसे, शिवाय गुरेढोरे एवढ्यांचा खर्च, यामुळे ते अगदी मेटाकुटीस आले. अशा एकंदर परिस्थितीमुळे त्यांची अवस्था खालावत चालली. तरीही व्यापारी वृत्ती असल्याकारणाने धीर न सोडता ते जीवापाड कष्ट करीत असत. पण त्यांचा काळच विपरीत आला होता. म्हणूनच की काय, त्यांना कुठेच यश मिळत नव्हते. जो जो प्रयत्न करावा तो नुकसानाला कारण होऊ लागला. काही दागदागिने विकून भांडवल उभे करून व्यवसाय केला तर तोही अंगाशी आला. कर्ज तर वाढतच चालले. घरात खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत पडू लागली. आता काय करावं हे त्यांना कळेना. पण काही इष्टमित्र व सोयरे यांनी हवाला देऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळवून दिले. वर आणखी त्यांना उपदेशही केला की आता तुझे विठ्ठल विठ्ठल सोडून दे व जगहाटीप्रमाणे व्यवहार कर. अरे हरी हरी करून आजवर कुणाचेच भले झाले नाही. आमच्या वाडवडिलांचा अनुभव असाच आहे. तू धंद्यात लक्ष न घालता व गिऱ्हाईकांवर नजर न ठेवता भजन करतोस तर हे चांगले नव्हे. हे भिकेचे डोहाळे आहेत. बघ बाबा, तुला हिताचं सांगितलं आहे. ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर मग तू आणि तुझं नशीब. एवढं सांगून ते सर्वजण निघून गेले. तुकारामांच्या घरी सुद्धा त्यांना असंच ऐकावं लागत होतं. दोन्ही बायका, भाऊ व भावजय त्यांना टोचून बोलत असत. त्यात सुद्धा त्यांची धाकटी बायको जिजाई ही तर तुकाराम बरोबर विठ्ठलाचाही शिवाशाप देऊन उद्धार करीत असे. अशा वेळी तुकारामांनी पुन्हा हिंमत केली आणि 4 बैलांसह गोण्या लादून ते अन्य व्यापारी मित्रांसह बाहेर पडले. पण त्यांचे दुर्दैव एवढं प्रबळ होते की मार्गात काही रोग आला आणि 3 बैल मरून गेले. तरीही काळवेळ न पाहता रात्रंदिवस त्यांचा हरिनामाचा गजर मात्र चालूच होता. शेवटी कंटाळून बाकीचे व्यापारी त्यांना चुकवून निघून गेले. पण तुकाराम आपले एकटेच वाट चालत होते. रात्र 1 प्रहर झाली होती. तशात बैलाच्या पाठीवरची एक गोणी खाली पडली. मग त्या निर्जन वाटेवर कुणी जाणारा येणारा मदत करील या आशेने तुकाराम थांबले. त्याच वेळी एकाएकी मोठी वावटळ सुटली. ढगांचा गडगडाट होऊ लागला. विजा चमकू लागल्या आणि पावसाचे थेंब पडू लागले. तुकाराम बिचारे हताश झाले व पांडुरंगाचा धावा करू लागले. तेव्हा प्रवासाचे रूप घेऊन देव आले व एवढ्या रात्री असे अरण्यात का बसला होता असे विचारले. त्यावर तुकारामांनी आपली हकीकत सांगितली. तेव्हा विठ्ठलाने हात देऊन गोणी बैलाच्या पाठीवर चढवली आणि सोबत चालू लागला. पुढे पांडुरंग व मागे तुकोबा असे दोघेही चालत चालत इंद्रायणीपाशी आले. त्यावेळी नदी दुतडी भरून वाहत होती. तुकाराम पुन्हा कोड्यात पडले. पण देव म्हणाला की काळजी करू नका, मी पाण्याला कोठे उतार आहे हे पाहून येतो. मग जरासे पुढे जाऊन त्याने पाण्याखाली सुदर्शन घातले व तुकाराम आणि बैलासह नदी पार करून गावाजवळ आला. तेव्हा आता मी पुढे जातो असे म्हणून देव पाठमोरा झाला व चालू लागला. तुकाराम पाहत असताना एकाएक वीज चमकली आणि त्या प्रकाशात पाठमोरे देवाचे साक्षात दर्शन झाले आणि त्या क्षणी देव अदृश्य झाला. मग तुकोबांनी बैल बांधला व घरात गेले. सकाळी तुकाराम परत आल्याचे कळताच घेणेकरी दारात येऊन उभे राहिले. पण वसुली होण्याचे चिन्ह काही दिसेना. म्हणून तनतनच सर्वजण निघून गेले. याच दरम्यान तुकारामांची पहिली दमेकरी पत्नी व तिचा मुलगा यांनी परलोकाची वाट धरली. म्हणजे काय व दोघेही देवाघरी गेले. आता मात्र तुकाराम खरोखरच प्रपंचाला वैतागले. पण करणार काय? पुन्हा त्यांनी कंबर कसली. काही भांडवल उरले होते. त्यातून 3 पोती मिरच्या खरेदी केल्या आणि कोकणाची वाट धरली. नामस्मरण करीत करीत मार्गक्रमण करून समुद्र किनाऱ्यावरील एका गावात गेले. तिथे एक मोठे शिवमंदिर होते. त्याच्याजवळ एक वड व पिंपळाचे मोठे झाड होते. तिथे बैल बांधले आणि ते पारावर गोण्या मांडून बसले.
हळूहळू बायका व पुरुष जमू लागले. त्यांनी भावाची चौकशी केली. तुकारामांच्या बोलण्यावरून त्यांनी त्यांच्या निष्कपट स्वभावाचा अंदाज घेतला आणि पैसे देऊन मिरच्या उचलण्यास आरंभ केला. ती वार्ता गावात पसरताच लोकांची मोठी झुंबड उडाली. काही लोकांनी तर उधारीच्या बोलीवर मिरच्या नेल्या. 2 गोण्या संपत आल्या. एका भातदाराने तर उधारीचा वायदा करून 1 गोणीच उचलून नेली. तुकोबांना मात्र एकाच दिवसात सर्व माल संपला म्हणून मोठा आनंद झाला. ते नामस्मरण करीत जेवण शिजवण्याच्या तयारीला लागले. पण देवाला भक्त तुकारामाच्या वसुलीचा घोर लागला. तेव्हा त्याने मनुष्यरूप घेतले व घरोघरी वसुलीसाठी फिरू लागला. तो प्रत्येकाला स्वतःची ओळख देताना मी तुकाशेठ देहूकर वाण्याचा चाकर आहे असे सांगू लागला. साम दाम दंड भेद असे सर्व प्रकार येजून म्हणजे देवानं स्वतः काय घेतलं व रूप घेतलं. साम दाम दंड व भेद असे सर्व प्रकार करून त्याने सर्व येणे वसूल केले. मग ते रूप सोडून देऊन गावच्या खोताचे रूप धारण केले व तुकारामपाशी येऊन ते पैसे त्याच्यापाशी दिले. तोपर्यंत तुकारामांचा स्वयंपाक झाला होता. त्यांनी खोताला जेवण्याचा आग्रह करताच तो कबूल झाला. पण तूप नव्हते. तेव्हा तुकारामांनी 6 नाणी देऊन त्याला तुपाची व्यवस्था करण्यास सुचविताच तो गेला व तूप घेऊन परत आला. त्याच सुमारास तिथे प्रवाशाचे रूप धरून शंकर आला व त्याने अलक अशी गर्जना करताच तुकारामांनी त्यालाही पंक्तीला बसवले. तिघांनी जेवणे आटोपली. नंतर शंकर आणि विष्णू तुकारामांचा निरोप घेऊन गेले. तुकाराम सुद्धा सर्व आवराआवरी करून बैल घेऊन परत गावी येण्यासाठी निघाले. आता पुढील भाग आपण पुढे बघूया. अजून काय खूप काय आहे, निरूपण आहे ते पुढल्या भागात बघूया. अशा प्रकारे काय प्रत्यक्ष देवाने स्वतःचं वचनपूर्ती केली. कशा प्रकारे केली ते आपण बघितलं. विश्वंभर बाबांनी निवेदन ठेवलं काय की माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी. आणि त्या निवेदनाची पूर्ती करण्यासाठी अखंड भगवंत सर्व वंश जे वंशज होते विश्वंभर बाबांचे जे वंशज होते मग भक्तीत असो किंवा नसो अखंड त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांच्यामध्ये काय निर्माण केली भक्ती निर्माण करण्याचं कार्य अखंड कुणी केलं? श्री विष्णूने म्हणजे विठ्ठलाने केलं. कारण का? भक्ताला वचन दिलं होतं की काय तुझ्या वंशामध्ये काय भक्ती देईन. तुझ्या वंशाचं आता वंश पारंपार म्हणजे वंश परंपरा चालवायची म्हटलं की काय द्यावी लागते संतती द्यावी लागते. आता बघितलं आपण 2 पुत्र मरून सुद्धा म्हणजे सुरुवातीला विश्वंभराचे 2 पुत्र कामी आले युद्धात तरी पत्नीच्या पोटात काय लगेच जन्म घेतला दुसरा. म्हणजे देवाला वंश परंपरा काय करावी लागली? चालवावी लागली. कुणाची? विश्वंभराची. आणि असं करत असता बोलोबांच्या पोटी तुकारामांना देवाने जन्माला घातलं. म्हणजे जन्माला घालणं हे कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. म्हणजे एक निवेदन ठेवलं, एकाने निवेदन ठेवलंय फक्त. म्हणून समर्थ आपल्याला नेहमी काय सांगतात? रोजच्या उपासनेत आपल्याला हे निवेदन दिले सद्गुरूंनी. बघा मग लक्षात घ्या. आपली वंश परंपरा भक्ती आपल्या वंश परंपरेत भक्ती काय व्हावी चालावी यासाठी अखंड आपल्याकडून समर्थ रोज काय करून घेतात? निवेदन ठेवून घेतायत. म्हटल्यानंतर आपल्यासाठी काय प्रत्यक्ष देवाला काय करावं लागते? आपल्यासाठी ह्या निवेदनाची पूर्ती करावी लागते. म्हणजे आपले वंश पारंपारी भक्ती करणारच. यात काय नाहीये, यात शंका घेण्यासारखं काही नाही. ज्या अर्थी विश्वंभराच्या एका निवेदनासाठी विठ्ठलाने अखंड त्याच्या 8 पिढ्या बघा 8 पिढ्या आपल्याला दाखवल्यात. तुकाराम महाराजांपर्यंत काय केलं? अजून तीर्थक्षेत्र केलं. देहू हे तीर्थक्षेत्र केलं. निवेदन कुणी ठेवलं होतं? विश्वंभर बाबांनी जे निवेदन ठेवलं होतं की म्हणजे सुरुवात केली विश्वंभर बाबांनी
आणि 8 पिढ्यापर्यंत अखंड त्यांचं संरक्षण करून देहू गाव तीर्थक्षेत्र करण्याचं काम भगवंताने अखंड केलं. बघा कार्य सोपं आहे का? अखंड देवाला काय करावी लागली हो? सर्वांची सेवा करावी लागली त्याच्या वंशाची. अखंड देवाला त्यांचं काय करावं लागलं? संरक्षण करावं लागलं. का तर निवेदन काय ठेवलं होतं? माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी. लक्षात घ्या. आणि एका निवेदनासाठी अखंड पांडुरंगानं बघा आतापर्यंत, पुढं पण आपण बघणार आहे, तुकाराम महाराजांचे जे जे काय भाग आहेत ते आपण बघणार आहोत. केवढं म्हणजे देवाचं सहाय्य किती, सुरुवातीपासून जन्मापासून मृत्यूपर्यंत देव अखंड त्यांच्या बरोबरच. तो सर्वत्रच आहे. तो काय आहे? चराचरात व्यापून आहे. सूक्ष्म रूपाने तो काय आहे? आपल्या भोवताली आपलं अखंड संरक्षण करत आहे. कारण का? निवेदन आहे ना तुमचं, माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावे निर्धारी. म्हणजे केवढं सामर्थ्य आहे ह्या निवेदनात. काय आहे? केवढं मोठं सामर्थ्य आहे. निवेदन करावं, पण कसं करावं? विश्वंभर बाबासारखं करावं. अखंड वंश काय झाला हो त्यांचा? सर्वांनाच मोक्षाला न्यावं लागतंय देवाला. अखंड मोक्षाला न्यावं लागतंय. अखंड त्या वंशाचं संरक्षण करावं लागतंय. प्रत्येक संकटातून त्यांना सोडवावं लागतंय. का तर निवेदन कोणी ठेवले? त्यांच्या पूर्वजांनी ठेवले. लक्षात घ्या. त्या पूर्वजांच्या निवेदनावर ह्या सर्वांना काय हो? सर्व गोष्टीतून मुक्त करायचं काम देव करतोय. म्हणजे या एका निवेदनामध्ये किती मोठी ताकद ठेवली आहे बघा. किती मोठी ताकद आहे या निवेदनामध्ये, हे समर्थांनी आपल्याला इथं दाखवून दिलंय संत तुकारामांच्या रूपाने. आणि ह्याचा भाग आपण पुढे पण पाहणार आहोत.